हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि वेलकम टू माय ब्लॉग. सकाळचं आमचं काम आवरून झाल्यानंतर लगेच शिवांशला आहे ना प्रियंकाने अभ्यासाला बसवलं होतं. शिवांश चल कर पटकन होमवर्क. दोन पेन्सिल कसं करायचं? काय होतं एकदा सुट्ट्या लागल्या मुलांना मुलं आहे ना अभ्यासाला अजिबातच बसत नाही आणि 1-2 महिन्याचा गॅप पडला ना मुलांचं आहे ना सगळं वळण बिघडून जातं. तर प्रियंका आहे ना शिवांशला रोज अभ्यास करायला लावते आणि श्रवणला पण आहे ना मी शुद्ध लेखन लिहायला लावलं होतं. तर आमचं जेवण झालं आणि बघा 5-6 वाजले होते. तर आभाळ पण आलं होतं आणि आज मी नेमके ना ज्वारी आलेली होती. तर ज्वारी ना बाहेर उन्हात टाकली होती. म्हटलं तिला ना एकदा पावडर लावून ठेवली ना तर वर्षभर चांगली आपल्याला धान्याला कीड नाही लागत. आणि शिवांशसुद्धा आहे ना बाहेर भेळ खायला आला होता. तर धान्याला पावडर लागली ना मग किडे पण नाही होत म्हणून मी ना पावडर लावून ठेवली ना तर वर्षभर आमच्या धान्याला किडे पण नाही होत. तर एकदा आपण धान्य जर आत टाकून दिलं मग ते बाहेर घ्यायला कंटाळा येतो आपल्याला. त्याच्यामुळे मी जेव्हा धान्य आले तेव्हाच आहे ना पावडर लावून ठेवून देत असते आणि गहू माहेरवरून येते तर ते पावडर लावून व्यवस्थित देतात. त्याच्यामुळे ना मग गव्हाचं काही टेन्शन नसतं. पण ज्वारीचं काय होतं बाहेरून घेतलेली असते ना तर तिला आहे ना पावडर लावून चोळून ठेवतं. आणि म्हणलं कधी अचानक पाण्याचं थोडं जरी पावसाचा शितोडा आला तरी आपलं धान्य ना ओलं होईल म्हणून घाई आहे ना ते आत घेण्याची तयारी चालली होती. तर मी तिथेच जागेवर गोण्या भरून ठेवल्या आणि कामगार आल्यानंतर त्यांनीच घरात ठेवल्या होत्या त्या गोण्या. तर मुलं पण आले होते मदतीला मला गोण्या भरू लागायला. आणि 5 वाजले ना यांचा तिघींचा काय होतं टाईम होतं खेळायचा. मग शिवांश पण असतो त्यांच्यात. तर शौर्य आणि अवनी रोजच खेळतात पण माझी बहिणीची मुलगी पण सुट्टीला आलेली ना तर ती पण त्यांच्यासोबत खेळते. Punky, which color you want? Green. हात लावला. केलं. हा, Pinky, Punky, which color you want? आणि खरंच लहान मुलं खेळत पाहून आहे ना खरंच असं वाटतं लहानपणीचं जीवन भारी होतं. तर त्याच्यानंतर आहे ना मी श्रवणचं आहे ना गायनाचं थोडंसं प्रॅक्टिस घेतली.
तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.